महापुरामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि असं असताना बँकांकडून कर्ज वसुली करता तगादा लावला जातोय असं समोर येत आहे। धाराशिव जिल्ह्यातील संजीतपूर या गावामध्ये 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुली करता बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा बँकांकडून नोटिसा येत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। भारतीय स्टेट बँकेने आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराच्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? काय शेतात आता काय राहिलंच नाही, काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक। आणि कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। या सगळ्या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी। ते प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत। बालाजी, आता जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांनीही हे स्पष्ट केलं होतं की बँका अजिबात कर्जासाठी तगादा लावणार नाहीत, उलट सगळी कर्ज कशी काय संपतील किंवा ती नील कशी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि या नोटिसा काय सांगाल? सुवर्णा, आत्ता जो हा प्रकार संजीतपूरमधला पुढे आलेला आहे तो खरं तर एक प्रक्रिया अशी असते की कर्ज वाटप पीक कर्ज शेतकरी काढतो आणि पीक कर्ज करायचं म्हटलं की त्याला जुनं नवं जो आहे तो दरवर्षी करावं लागतं। आत्ताची परिस्थिती आहे की त्याच शेतकऱ्यांना SBIने त्या जुनं नूतनीकरणासंदर्भात जे आहे त्या नोटिसा दिलेल्या आहेत। सुवर्ण, आत्ता बघितलं की आपण दाहकता जी आहे ती पुराची सगळ्या धाराशिव जिल्ह्यात असेल किंवा एकंदरीत मराठवाड्यातील दाखवतो। शेतकऱ्याच्या शेतात माती राहिलेली नाही, पीक तर सोडून दे, शेतात सगळीकडे पाणी आहे, उत्पन्नाचं साधन कुठलं नाहीये, अशा अवस्थेत शेतकरी आहे। संसार सगळं उपयोगी वाहून गेलेलं आहे। त्यामुळं जगण्याचा आधार शेतकरी शोधत आहेत। नेते बांधावरती आले, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक नेते जे आहेत ते बांधावरती आले, त्यांनी पाहणी केली। शेतकऱ्यांनी ज्यावेळेस हा विषय सांगितला त्यातली त्यात खास करून उद्धव ठाकरेचं नाव घ्यावं लागेल किंवा आम्हाला पीक कर्जाच्या किंवा याच्या बँकेच्या नोटिसा येतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवसेनेच्या शाखेत ह्या नोटिसा आणून द्या, भरायचे नाहीत। मात्र बँका जो आहे तो तगादा लावतात सुवर्णा, जोपर्यंत त्यांना वरच्या स्टेट केंद्रावरनं आदेश येत नाहीत किंवा राज्य सरकार त्यांना पत्र देत नाही तोपर्यंत बँका थांबणार नाहीत। का तर बँकांना त्यांची वसुली करायची असते। शेतकरी भले किती अडचणीत असला त्यांचं देणं घेणं नाही। आपण या संदर्भात SBIच्या अधिकाऱ्यांशी बोललो, मात्र ते फोन कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देतात। आमची रेग्युलर प्रोसेस आहे, आम्हाला टार्गेट आहे, आम्हाला ते पूर्णच करावं लागेल। सुवर्ण, याचं रडगाणं दरवर्षीच असंच असतं की पीक कर्ज बँका मागं लागून सुद्धा राष्ट्रीयकृत बँका जो आहे तर शेतकऱ्यांना देत नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे दरवर्षी त्यांना आदेश करावे लागतात। धाराशिवमध्ये तर गुन्हेही दाखल करण्यात आलेत। मात्र सध्याची परिस्थिती पाहता पीक कर्ज जे आहे किंवा इतर कर्ज जे आहे ते शेतकऱ्याकडून घेऊन अशी मानसिकता आहे किंवा अशी मागणी होते। मागणी का होते तर हे सगळं पुराचं संकट आहे, पुराची भीषणता आहे, सगळं जे आहे ते डोळ्यासमोर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आता ऐपतच नाहीये की ती त्यांचं ऋण फेडावं किंवा त्यांचं कर्ज फेडावं। अशी परिस्थिती असताना संजीतपूरमध्ये 27 शेतकऱ्यांना या नोटीस आलेल्या आहेत, SBIकडून या नोटीस आलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। सुवर्ण, हा संजीतपूरचाच विषय नाही तर धाराशिव जिल्ह्यात आता बँकांना टार्गेट असतं। त्यामुळे बँका 100% प्रत्येक शेतकऱ्यांना जे आहे ते पीक कर्ज वाटपासाठी नोटिसा ज्या आहेत ते देणार आहेत। याच्यातून शेतकऱ्यामध्ये सरकारबद्दल जो पूरग्रस्त खास करून शेतकऱ्यांमध्ये जो रोष निर्माण होतोय, एकतर मदतीची अपेक्षा आहे, मदत कुठलीच पोहोचत नाही, पंचनामेला उशीर होतोय, तातडीची मदतचा विषय, तातडीच्या मदतीचं रडगाणं आहे। तसंच बघितलं तर जनावरं जी वाहून गेले त्या जनावरांच्या मदतीच्या निकषात शेतकरी अडचणलेला आहे। एकूण सगळ्या शेतकरी नैसर्गिक तसंच सुलतानी देखील संकटाचा सामना शेतकरी करत असताना अशा प्रकारे कागदपत्र धाडून किंवा नोटीसी देऊन शेतकरी च्या डोक्यावरती कुठेतरी परिणाम किंवा एक बर्डन निर्माण करायचा प्रयत्न बँका करतात। याच्यातून शेतकरी जर आत्महत्या करायला लागला तर याला जबाबदार धरायचं कोण, हा एक मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्याने आत्महत्या करू नये
अनेक जण धीर देतात, आपणही तशा पद्धतीने की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, पण ही परिस्थिती अशी आहे, याला संकटीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याचा आहे. SBI असेल, IDBI असेल किंवा इतर ज्या राष्ट्रीयकृत सगळ्या बँका आहेत, त्या बँका जिल्हाधिकारी यांचं सुद्धा ऐकत नाहीत. आता विशेष त्यांना नोडल अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा त्याच्यावरती केंद्राने जर पत्र काढले तर ते अधिकारी ह्या नोटिसा किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया थांबवू शकतील. मात्र तेवढी घोषणा करणारे राजकीय पुढारी तेवढी दानत दाखवणार का, त्याचा आदेश काढणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. संजितपूरची एक प्राथमिक स्वरूपाची घटना आहे. सुवर्णा प्रत्येक ठिकाणी शेतकरी सांगतायत की आम्हाला बँकेचा तगादा, बँकेची माणसं आमच्याकडे येऊन पैसे भरा, नूतनीकरण करा अशी तगादा लावतात. मात्र शेतकऱ्याची परिस्थिती त्या अशा अवस्थेत आता पैसे भरण्याची नाहीये. त्यामुळे सरकारनं किंवा राज्यकर्त्यांनी याकडे तात्काळ बघून याला कसा दिलासा देता येईल हे पाहणं गरजेचं आहे सुवर्णा. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला निश्चितच आधार किंवा दिलासा या निमित्तानं मिळू शकतो आणि हा जोपर्यंत विषय होत नाही तोपर्यंत आपण देखील याचा पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. सुवर्णा, नक्की. धन्यवाद बालाजी, आपण माहिती दिलीत त्याबद्दल.